गणू ए गणू गणू अरे जेवण बिवण काय केलं का नाही? ना जेवला अजून नाही अरे जेवायच जा बाबा येळेवर. काय आपल्या पोटाला भूक लागल्यावर आपण खायचं पण म्हणतोय आपल्या जेव म्हणून. अरे मी आहे की खायचं बाबा पोटाला येळेवर खाल्लं पाहिजे माणसानं. नुसतं कामच करत असतोस बघ दिवसभर. अण्णा हा लागाय काय झालं? काय सांगायचं बाबा लाकडं आणताना रस्त्यात काटा लागला. तो का लय दुखत असं जरा जपून करायचं अण्णा. काय तुम्ही बी लय घाई करता बघा. वय बाबा अरे आयुष्यात एवढं काटं मोडल्यात आणि आता ह्या काट्याचं काय घेऊन बसलायस तू? काय दररोज आपण काट्यातच काम करतोय. होय. लाकडात काट सरपण आणताना काट. बरोबर गणू माझं आयुष्य बी ह्या लाकडासारखं झालंय बरं का. लाकड झाडावर असतात तेव्हा एकदम ताजी तवानी असतात बघ. खरं आहे. आणि एकदा का त्यासनी तोडलं का नाही कधी चुलीत जातील आणि कधी सरणात जातील काय सांगता येत नाही. माझं बी तसंच झालंय बघ. काय सांगायचं अण्णा माझं बी तसंच झालंय. मी जन्मलो कुठं आणि माझा बाप कोणता आई कोणती आणि कोण कुठं काय सुद्धा बघा मला माहित नाही. मी जसं आलो तसं लाकडाचं काम करायला लागलो. काय उपयोग नाही माझ्या जीवनात सुद्धा. पोरा अरे काळजी कर नकोस मी आहे ना. अरे तू लई मेहनत करतोस लई चांगलं काम करतोस बरं का. मी आहे घाबरू नकोस. हा आणि तुमच्यासारखं माणूस भेटलं म्हणून तर बरं वाटतंय. नाहीतर एखादं तोडून टाकलं का असं वाटतंय काय करावं काय नाही. तुम्ही आहे म्हणून तर काम केलेलं बी कळत नाही आणि दिवस गेलेलं बी कळत नाही बघा. अरे बाबा असंच असतं आयुष्य. जीवाला जीव देणारे माणसं असले की एकमेकाला बरं वाटतंय. एकमेकाच्या सांगतेना पुढे जायचं असतंय. आता आजकाल काय बाबा कोण आणि तुमच्यामुळं आई बापाची तर कधीच आठवण आली नाही. असं वाटलं नाही बाबा आपल्याला कधी आई आहे आणि बाप आहे. तुम्हीच म्हणजे बाप. पण असं वाटतंय हा ह्या लाकडातनं कधी आपण मोठं होईल. अशा जाणाऱ्या गाड्याकडे बघून असं वाटतंय कधी आपण एखादी असली गाडी घेईल. अरे घेशील लवकरच घेशील. अरे एवढी मेहनत करतोयस. अरे मी तुला बघतोय ना. हा अरे तुला खायची प्यायची बी सुद्धा नसते. नुसता दिवसभर काम करत असतोयस बघ. अरे म्हणजे एक दिवस तू 100% गाडी घेणार बरं का. मी माझा शब्द लिहून घे तू. अण्णा तुम्ही आशीर्वाद देताय म्हणजे नक्कीच मी गाडी घेऊन देणार. एक ना एक दिवस आपण दोघं मिळून फिरणार अण्णा. किती वेळची म्हातारी. आणा ते पिशवी इकडं. ते भांडे घासून घ्या. आणि किती वेळ झाला तुम्हाला जाऊन? अगं दवाखान्यात गेले होते ना. तुला माहिती ना दवाचे मला दम्याचा त्रास होतो ग. त्याच्यामुळे दम्याचा त्रास होतो. 1 वाजता गेली होती 4 वाजले. एवढा वेळ लागतो का ती दवाखान्यात? अगं गर्दी होती लई. काय गर्दी होती? एक सुई टोचायला आणि औषध घ्यायला एवढा वेळ लागतो? काही घरात कामं राहतं म्हणून नाटकं करायची तिकडे जाऊन बसायचं? हा? तसं काही नाही. हे बाग हे असलं मला सांगू नको काही. मला येड्यात काढी ती. मला पाणी तर पिऊ दे. काय पाणी पिऊ दे? ते ड्रामात भरलेलं ते पाणी पे. आणि का ग तुझं काय चाललंय ते सगळं मला माहिती. सगळं माझ्या कानावर आलेलं आहे. सांगू का यांना? नको ग तुला हात जोडीते बाई. वाटलं तर तुझ्या पाया पडत आहे पण असं नको करू. त्याला काय सांगू नको ग. मग काही सांगायचं नाही ना. मग गपची भांडे घासायचे आणि बाकीचं काम घरात पडलं. आणि असं आहे ना नाटकं करायचे नाही माझ्या समोर. काय घेते भांडे घासून अजून काम पडलंय.
काय करते तू? काय नाही अहो पाणी भरते. तुला सांगितलंय ना काम करू नको. आई कुठे गेली? आई तुला किती वेळा सांगितलं तिला काम नको सांगू, तिच्या पोटात दुखतंय. अरे लाकडं आणायला गेले होते मी. लाकडं आणायला कशाला लाकडं आणायला गेली ती? तिच्या पोटात दुखतं, तिला पाणी व्हायला होती, करावती. स्वयंपाक बी तिनेच करायचा, भांडी तिनेच घासायची, सगळं तिनेच करायचं, धुणं तिनेच धुवायचं. आणि तू हिंड इकडे तिकडे बोंबलत. अरे मी तिला नाही सांगितलं. तिला नाही सांगितलं मग काय तिला येड लागलंय का? पोटात दुखतं तिच्या आजारी, तरी पण काम करते बिचारी. अहो जाऊ दे ना. तू गप्प बस, जाऊ द्या ना. कुठे गेली होती? अरे लाकडं आणायला चूल पेटायची. पेटव मला त्या चुलीत. अरे असं काय बोलतो? असं काय बोलतोय म्हणजे मग काय बोलू? आणि तुला सांगितलंय परत काम करत जाऊ नको अजिबात. तुझं दुखतंय ना, आराम करत जा. किती वेळा सांगितलं तुला आराम करायचा? अहो मग कोण काम करणार? आई हाय काम करायला, ती करेल काम. आणि हा चल, मला पैसे पाहिजेत, पैसे लागतात 50,000 रुपये. चल पैसे बँकेत. नाही मिळणार तुला. पैसे नाही मिळणार मग काय करणार आहे पैशाचं तू? पाठीमागचे पैसे काय केले त्याचा हिशोब दे, मग मी तुला पैसे देते. ते पहिले पैसेच मला माहित नाही काय. मला आता पैसे लागतात. पैसे तू देणार आहे का नाही सांग मला. नाही आता तुला मी पैसे नाही देणार. आता देणार नाही? दे म्हणलं तुला पैसे. आई पैसे दे म्हणलं. किती वेळा सांगू तुला मला पैसे लागतात, दे आता पैसे. हो धर हे मंगळसूत्र घ्या. राहू दे ती मंगळसूत्र. बघ माझ्या बायकोचं किती जीव आहे माझ्यावर. मंगळसूत्र काढून द्यायला लागली. ठेवा गाड्यात. पण तुला मग- काय पैसे पैसे पेटव मी मेलो माझ्या माहितीवरती. अरे तू नीट बोल. काय नीट बोलू? काय करायचं तुला पैसे ठेवून मग? अरे आज ना उद्या ते तुझंच आहे. आज ना उद्या माझेच आहेत ना, मग दे ना मला आता लागते तर. तू पहिल्या पैशाचा हिशोब दिला का मला? दिला का? तू पैसे देणार आहे का नाही सांग. काही झालं तरी मी तुला पैसे पैसे देणार आहे का सांग. काही झालं तरी मी तुला पैसे देणार नाही. अहो आता द्या ना पण पैसे. लोक तमाशा बघताय. काय लावलंय तुम्ही हे? अगं तमाशा ह्यो करतो, मी केलाय का? मग तर मागताय तर द्या ना, त्यांना लागतायत ना पैसे. नाही नाही देणार मी. काय झालं तरी नाही देणार. होय अण्णा, हां नेमकं काय झालं? आता एवढी मोठी भारी फॅमिली आहे तरी पण आनंद नाही. माझं तर जाऊ द्या, मला कोणच नाही. अरे त्या दिवशी घरात पैशावरनं जरा वाद झाला. म्हणजे माझा पोरगा आणि सून घर सोडून चालली होती. हां त्यासने थांबवलं. त्याला म्हणलं तू कष्ट कर, मेहनत कर आणि पैसे कमवा. पैसे कम. खरं आहे. गडी काय तयार नाही. मग मी म्हणलं मी काय माझी जमीन विकू देणार नाही. हे अगदी खरं. हां जमीन नाही बाबा कधी सोडायची. मग त्याच्यावरनं वाद झाला. तो म्हणला मी घर सोडून जातो. रोहित अरे अरे पुराण ऐका. हे बघा तात्या, मला काय तुमचं आता ऐकायचं नाहीये. माझी एक शेवटची तुम्हाला विनंती आहे. हे तळ्याखालची आपण 1 एकर जमीन विकू. वाघोलीमध्ये 5 गुंठ जागा येते, ती घेऊ. तिथं मस्तपैकी बंगला बांधू आणि मी तिथं व्यवसाय धंदा करतो. तिकडच आपण मस्तपैकी राहू. हे शेती भीती काय माझ्याने होणार नाही, मी तुम्हाला आधी सांगतो. अरे तुला डोक्याचा भाग आहे का? हा इथे करोडची जमीन विकायची आणि तिथं लाखाची घ्यायची वय. ते मला माहित नाही. तुम्हाला पटत असेल तर बघा, नाहीतर मला जर ह्या घरात माझ्या शब्दाला किंमतच नाही तर इथं राहून करू काय? मी जातो माझा मी निघून. अरे ते वावरात टॉवर गेला, त्या टॉवरचे पैसे तू खाल्ले. त्याचं काय केलं तू सांगितलं नाही. हे बघा तात्या, मी काय ते 7-8 लाख रुपये कुठं तमाशात नाही उडवले. मग मी व्यवसाय करायचा प्रयत्न केला. 2 रुपये 4 रुपये मलाही करायचे होते. मी व्यवसाय टाकला, गोटावून घेतलं होतं, पण ते आगीमध्ये जळून गेलं. मी त्यात माझा काय दोष आहे तुम्ही सांगा बरं. तुझी काय चूक नाही. ठीक आहे ते झालं ते झालं. आता काहीतरी काम बघ ना, एखादा जॉब कर. मग जॉब माझ्याच्याने होणार नाही, शेती माझ्याच्याने होणार नाही. मी तुम्हाला आधी सांगतो, त्यासाठी म्हणतोय तळ्याखालची 1 एकर विकू आपण. 5 गुंठ तिथं जागा घेऊ, तिथं बंगला बांधू, तिथंच मी धंदा चालू करतो आणि तिथं आपण सुखान राहू सगळे. तर तुम्हाला नाही, आजपासून मी तुमच्यासाठी मेलो आणि तुम्ही माझ्यासाठी मेलात. अरे रोहित काय बोलते तू? मला नाही राहायचं या घरात. तुमचं घर आहे ना, तुम्ही दोघंच राहा. हे चल ग पूजा. थांबा थांब. अरे तुमच्या दोघांचा संसार सुखाचा चाललाय ना. हे सगळं तुझ्यासाठी उभं केलंय बाबा. मग एक तर तुम्ही या घरात राहताल, नाहीतर मी राहील. हरकत मी जातो. हे चल गा. असं म्हणून मी घर सोडून आलो बघ. एक सांगू का गणा तुला, सगळ्यांना आयुष्यात सगळे मिळतात असं नाही. खरं आहे. कारण गोष्टी मनाविरुद्ध घडत असतात. असंच आहे बाबा आयुष्य. आणि आता आयुष्य कुठवर जाईल काय सांगता येत नाही. कधी सरणावर जाईल ते बी सांगता येत नाही बघ. अण्णा असं नका बोलू. अहो तर काय सांगायचं, गणा परिस्थितीच तशी आहे. त्यामुळे मला इथं यावं लागलं आणि
काम करायला लागलं बघ. होय अण्णा. हां बायकोनं पण नाही का विचार केला? नाही बायकोने विचार केला. बायकोला म्हणले मी पण येऊ का तुमच्यासोबत? मी म्हणलं नको, पोराचं नवीन लगीन झालंय, त्याच्यासोबत कोणतरी पाहिजे ना. काय आडीनाडीला लागलं बिगलं तर तिला मी माझी शपथ घातली. म्हणलं तू इथंच थांब, तू नको येऊ, तू त्याच्याबरोबर थांब, मी जातो, मी घेईन काळजी मग येतो. अहो तुमच्याशिवाय मी कसं राहू इथं? आता काय करणार, पोराला मी घरात नको आहे, जायलाच पाहिजे. हे बघ इथंच थांब, तुला माझी शपथ आहे, काळजी घे. एक सांगू का, आता ना मरता येतंय ना जगता येत, तरी बी बायकोसाठी कसा तरी जगतोय बघ. ज्याला आईबाप आहेत त्याला आईबापाची किंमत कळत नाही, आणि ज्याला आईबाप नाहीत त्याला आईबापाची किंमत कळते. हो गणा, उद्या जर माझं काय बरं वाईट झालं तर मी कमवलेला एक पैका आणि पैका माझ्या पोरापर्यंत पोहोचवायची जबाबदारी तुझी आहे बघ. अण्णा हा तुम्ही असं बोलू नका, का? आणि तुम्ही मी कुठे जाऊन बी देणार नाही. लय प्रेम करतोय सर तू माझ्यावर. हा बघ आज ना उद्या जायलाच लागणार. होय नितीन, हा आज काय झालं? बंगल्याचं काम का थांबवले? अरे कर आहे ना, त्याच्यामुळे 2 दिवस सुट्टे दिले हा सगळ्यांना. हा हा, मिस्टर त्यामुळेच नाही आला काय? भाऊजी चहा घ्या. आवईनी राव द्या चहा. अहो घ्या, चहाला कुठं नाही म्हणायचं असतं का? चहा गोड नाही लागणार पण. का हो, काय झालं? काय हे घरच्यांचा वैताग नको नको झालंय मला बघ नितीन. अहो घरची कुठं नको नको होतात का? काय झाले काय? अरे 1 वर्ष झालं तात्याला घर सोडून. हम्म. बरं आईच्या नावात बँके पैसे ते आई दे ना मला. अरे घरात राहू वाटा ना मला. आणि असले आई वडील असल्यापेक्षा आहे ना नसलेले बरे. तुला एक सांगू का, या जगात आपल्यासाठी आई वडील जे करतात ना ते दुसरं कोणी करत नाही बरं का. एकदा बाप नावचे सावले आपल्या आयुष्यातून निघून गेले ना, गावात कुत्रं बी विचारत नाही बघ. म्हणजे अरे मरणाच्या दारात जाऊन 9 महिने पोटात ठेवून आई आपल्याला जेलमध्ये येते. हाताला फोड येतो नाही येतो, डोकं दुखतं नाही दुखतं, किती अंग दुखतं नाही दुखतं, ह्याचा विचार न करता बाप आपल्यासाठी काम करतो. 4 वर्षापूर्वी माझा आबा गेला आणि बाप सोडून गेला तर चुलत्यांनी क्षणात घराच्या बाहेर काढलं. ह्या जगात फक्त आपले आई वडील आहेत, बाकी कोणी नाही बघ. अरे बंगला बांधलाय नाही सगळे आमच्या आबांची कृपा आहे. 10 वर्षापूर्वी माझ्या बापाने एक एफडी बनवली होती 5 लाख रुपयाची. आज त्या एफडीचे 12 लाख रुपये झाले. ती एफडी जर माझ्या बापाने जुन्या काळात मोडली असती तर, आणि तेव्हा चुलत्याची माझ्या बापाची भांडणं का झाली तर तळ्याखालची आणि डोंगराच्या कडेची जमीन ऐकली नाही. मा चुलता माझ्या बापाला म्हणला होता ती तळ्याखालची जमीन विकू, त्या डोंगराच्या कडेची जमीन विकू, पण माझा बाप म्हणला नाही ऐकायची. कारण माझ्या बापाला माहीत होतं आज नव्हत्या त्या जमिनीचं सोनं होईल. योगायोगाने त्या जमिनीतून रेल्वे गेली, 2-2 कोटी आलं. मला सांग बापाने त्याच वेळी चुलतेच ऐकून जमीन विकली असते तर आज त्याचं सोनं झालं असतं का रे? मी खरं सांगू का तुला, या जगात आई वडिलांची किंमत त्याला विचार ज्याला आई वडील नाही. ज्याच्याकडे आई वडील आहे त्याला कायची किंमत आहे बाबा. ऐक ना वहिनी, हे ऐक. मला एक महत्वाचं काम आठवलंय. हां. मी तुला गावात भेटतो संध्याकाळी. अरे जेवण करून गेला असता. नाही नको मला. का हो त्याशी निघून गेले? लक्ष्मी त्याचं काम होतं, त्याचा पाय चिखलात अडकला होता ना. म्हणजे काय नाही, एक चूक केली होती त्यांनी, तर चूक सुधाराय गेलाय पटकेने. ओ अण्णा हा जेवणार काय? चला जेवायला. नाही गाड्या, काय आज काय भूक लागत नाही. जेवण केलं काय?
असं दररोज उपाशी राहून कसं जमणार ना? नाही उपाशीचा प्रश्न नाही. आज गणू जरा चुकल्यासारखंच वाटतंय बघ. काय कशाचं टेन्शन घेतलं का अण्णा? नाही टेन्शन कशाचं घ्यायचं. हे, आपली रोजची जिंदगानी रोजचं काम हा. ती तर आहेच की अण्णा, पण काय जेवण करून केलं म्हणजे कसं बरं वाटतं जरा जेवायला बी. अरे, काम काम करायचं. तर काय दररोजच नाही हो, त्याशिवाय भाग आहे काय? अण्णा हे कोण आहे? होय अण्णा, हे कोण आहे? तात्या त्या मला माफ करा. उठ. मला माफ करा तात्या. घरी चला तुम्ही. कोण आहे तू? तात्या मी तुमचा पोरगा, विसरलात तुम्ही मला. माझा मुलगा तर कवाच मेला. तात्या असं नका बोलू. अरे ह्योच आहे माझा पोरगा आता. हा. सगळं करतोय माझं. खायचं प्यायचं बघतो, औषधाचं बघतो, लय काळजी घेतो. तात्या माझं चुकलं, मला माफ करा तुम्ही. प्लीज घरी चला. चुकला? आई तू इकडं. आई माझं चुकलं. आई मला माफ करा. आई. काय म्हणला? अरे तू अशी चूक केली ना तिथं तुला कुठेच माफी मिळणार नाही. ज्या बापानं तुला लहानचं मोठं केलं, हाडाच्या काड्या केल्या, रक्ताचं पाणी केलं आणि आज माफी मागतोय. हा? आणि त्या आईनं तुला 9 महिने पोटात वाढीव, तुला लहानाचं मोठं केलं, तू तिच्यावरच हात उचललास. हा? तुला लाज नाही वाटत? चुकलं माझं तात्या, चुकलं. मला माफ करा. चुकलं म्हणून तुम्ही होतंय. दोघंच घरी चला. मी काय घरी येणार नाही. असं नका बोलू तात्या, असं नका बोलू. तुला माफी मिळणार नाही. बायकोच ऐकून नाही तू अत्याचार केला माझ्यावर. हा. हा? तुला पैसा पाहिजे होता ना, जा पैशाकडे जा. तुला काय आई बाप महत्वाचं नाही आहेत? मला पैसे नको तात्या, मला पैसे जमीन काहीच नको. तुम्ही दोघं माझ्यासोबत माझ्या घरी चला. ते माझं मंदिर माझ्या ह्या विठ्ठल रुक्माईशिवाय अपुरं आहे. मी तर घरी येणार नाही आणि हे पण येणार नाही. हा, आम्ही दोघे घरी येणार नाही म्हणजे नाही. मग माझं जगून तरी काय उपयोग आहे? मीच मरतो. हे? अरे सोड. अकलेचा भाग आहे का तुला? हा? अरे आई बापाला पोरग जड असतंय वय रे. काळजाचा तुकडा आहे तू, माझ्या काळजाचा तुकडा आहे. तात्या माफ करा मला तात्या. अरे असं. अरे आता आयुष्य तुम्हाला जगायचं आहे, आमचं काय? आम्ही आता पिकलं पान, आमची लाकडं जातील आता सरणावर. हा? उभं राहायचं आहे, लक्षात ठेव. आई घरी चला. आई मला माफ करा.